सर्वांना माझा नमस्कार. आजपासून आपण बघणार आहोत फॅमिली लॉ 2 चे सिनारिओ बेस्ड क्वेश्चन्स जे की तुम्हाला मुंबई युनिव्हर्सिटीमध्ये विचारले जाऊ शकतात. तर आपला आजचा सिनारिओ आहे ए आणि बी आर मॅरिड. ए अँड बी आर मॅरिड अंडर हिंदू मॅरेज ॲक्ट. फॅमिली लॉ मध्ये आपण हिंदू मॅरेज ॲक्ट बघतो. सो सिनारिओ आहे ए अँड बी आर मॅरिड अंडर हिंदू मॅरेज ॲक्ट. आफ्टर हॅव्हिंग सन वाईफ कन्वर्ट्स टू ख्रिश्चनिटी. ए आणि बी हे हिंदू मॅरेज ॲक्टनुसार त्यांचं लग्न झालेलं आहे. त्यांना एक मुलगा आहे आणि मुलगा झाल्यानंतर बायको काय करते? ख्रिश्चन धर्म स्वीकार करते. ख्रिश्चनिटी ह्या धर्माचं कन्वर्जन करते. तर त्याच्यावरती विचारला जाणारा प्रश्न पहिला, कॅन द वाईफ ऑब्टेन डिवोर्स ऑन द ग्राउंड्स ऑफ हर कन्वर्जन अंडर द हिंदू मॅरेज ॲक्ट. त्या बायकोला अंडर हिंदू मॅरेज ॲक्टच्या अंतर्गत डिवोर्स मिळू शकतो का? कोणत्या ग्राउंड्सवर? अंडर ग्राउंड्स ऑफ कन्वर्जन. कन्वर्जनच्या ग्राउंडवर त्या बायकोला तिच्या नवऱ्यापासून हिंदू मॅरेज ॲक्टच्या अंतर्गत डिवोर्स मिळू शकतो का? अंडर हिंदू मॅरेज ॲक्ट 1955 under section 13, a marriage may be dissolved by a husband or wife on the ground that the other party has ceased to be a Hindu by conversion to another religion. हिंदू मॅरेज ॲक्ट 1995 आपल्याला काय सांगतं? अंडर सेक्शन 13 आपल्याला काय सांगतो की मॅरेज कधी डिझॉल्व्ह होऊ शकतं? की जेव्हा नवरा किंवा बायको on the grounds that other party has ceased to be a Hindu by conversion. नवरा किंवा बायको दोघांपैकी कुणी जर त्यांचं रिलिजन कन्वर्ट केलं असेल, अपोजिट पार्टी, अदर पार्टी म्हणजे जर नवऱ्याने कन्वर्जन केलं असेल तर बायकोला अधिकार आहे ती डिवोर्स फाईल करू शकते. डिवोर्स डिग्रीसाठी अंडर द ग्राउंड ऑफ कन्वर्जन बायकोला अधिकार आहे जर नवऱ्याने कन्वर्ट केला असेल स्वतःला तर. और जर बायकोनी कन्वर्ट केला असेल तर नवऱ्याला अधिकार आहे. नवऱ्याने स्वतःच कन्वर्ट केलंय तर नवऱ्याला अधिकार नाहीये. सो अंडर सेक्शन 13 व्हॉट हिंदू मॅरेज ॲक्ट विल टेल की सेक्शन 13 म्हणतो की जर अदर पार्टीनी कन्वर्ट केला असेल तर त्या पार्टीला, नॉट अदर पार्टी मीन्स नवऱ्यानी जर कन्वर्ट केला असेल तर बायकोला अधिकार आहे डिवोर्स फाईल करायचा. जर बायकोनी कन्वर्ट केलं असेल तर नवऱ्याला अधिकार आहे फाईल करायचा. तुम्ही स्वतः कन्वर्ट केलेलं आहे तर तुम्हाला अधिकार नाही फाईल करायचा, मग तुम्ही नवरा असू दे और बायको असू दे. ठीक आहे. इन द प्रेझेंट केस, आता जी आपण केस बघत आहोत त्याच्यामध्ये बायकोनी कन्वर्ट केलंय. सो इट इज द हजबंड हू कॅन सीक अ डिक्री ऑफ डिवोर्स अँड नॉट द वाईफ हू हरसेल्फ हॅड कन्वर्टेड टू ख्रिश्चनिटी. आपण आता जी केस बघत आहोत त्या केसमध्ये बायकोनी ख्रिश्चनिटीमध्ये कन्वर्ट केलेला आहे. सो हजबंड डिवोर्स अप्लाय करू शकतो, बायकोला डिवोर्स फाईल करायचा अधिकार नाहीये. दुसरा क्वेश्चन बघूयात सिनारिओवरती. कॅन द कपल सीक डायव्होर्स बाय म्युच्युअल कन्सेंट. म्युच्युअल कन्सेंटनी या कपलला डिवोर्स मिळू शकतो का? येस, द कपल कॅन सीक डायव्होर्स बाय म्युच्युअल कन्सेंट अंडर सेक्शन 13B ऑफ द हिंदू मॅरेज ॲक्ट 1955 ऑन द ग्राउंड दॅट. आन्सर काय आहे? ह्या कपलला डिवोर्स म्युच्युअल कन्सेंटनी मिळू शकतो. कुठे लिहिलेलं आहे? 13B, सेक्शन 13B हिंदू मॅरेज ॲक्ट 1955च्या सेक्शनमध्ये मेन्शन केलेलं आहे की खाली दिलेले सब पॉइंट्स आहेत ते सब पॉइंट्स जर मॅच करत असतील तर त्या कपलला डिवोर्स मिळू शकतो. पहिला सब पॉइंट काय आहे? दे हॅव बीन लिव्हिंग सेपरेटली फॉर अ पिरियड ऑफ 1 year और मोर. 1 वर्ष किंवा 1 वर्षापेक्षा जास्त काळ ते वेगळे राहिले असले पाहिजेत. असं नाही की 1 वर्ष वेगळे राहिले मग तुम्ही सोबत राहिले, परत 6 महिने वेगळे राहिले, परत सोबत राहिले नाही. 1 वर्ष कम्प्लिटली तुम्ही वेगळे राहिला असला पाहिजेत. दुसरे दॅट दे हॅव नॉट बीन एबल टू बी टुगेदर. त्यांना एकत्र येण्याची काही एक इच्छा नाहीये.
that they have mutually agreed that marriage should be dissolved. दोघांचीही इच्छा आहे की हे मॅरेज आता इथंच थांबवलं पाहिजे. या 3 गोष्टी म्युच्युअल कन्सेंट मध्ये आपल्याला सेक्शन 13B मध्ये बघायला मिळतात. सो हे कपल जे आहे ते म्युच्युअल कन्सेंटनी डिवोर्स घेऊ शकतं जर या 3 गोष्टी त्यांच्या सक्सेसफुली कंप्लीटेड असतील. काय सक्सेसफुली? फर्स्ट 1 वर्ष किंवा 1 वर्षापेक्षा जास्त ते सेपरेट राहिले असले पाहिजे, त्यांना वापस परत एकत्र यायची इच्छा नसली पाहिजे आणि दोघांनीही एकत्र डिसिजन केला पाहिजे की ओके आता आपल्याला इथं थांबायचंय आणि आपल्याला डिवोर्स घ्यायचंय. ओके, दिस इज ऑल अबाउट द सिनारिओ गिवन. ए आणि बी मध्ये जर मुलगा असेल, लग्नातून मुलगा झाला असेल आणि जर बायकोनी ख्रिश्चनिटी मध्ये कन्वर्ट केलं तर, और हा सिनारिओ बायकोनी ख्रिश्चनिटी मध्ये कन्वर्ट केलेला आहे, पण आपण सेक्शन 13B मध्ये बघतो ऑन द ग्राउंड्स ऑफ कन्वर्जन. दोघांपैकी कुणी एकानी जर कन्वर्ट केलं तर समोरची पार्टीला अधिकार आहे डिवोर्स फाईल करण्याचा. जी पार्टी कन्वर्जन करते आहे त्या पार्टीला अधिकार नाही, त्याच्या समोरच्या पार्टीला अधिकार आहे डिवोर्स फाईल करण्याचा. होपफुली तुम्हाला समजलं असेल. थँक्यू सो मच. पुढे घेऊन येऊ आपण नंतरच्या व्हिडिओमध्ये बाकीचे सिनारिओज. तोपर्यंत टाटा बाय बाय.